आज आपण डेली यूजचे कमी महिन्यात लेटेस्ट डिझाईनचे लॉंग मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी असं नायलॉनचा दोरा घेतला आहे मी पिवळ्या कलरचा, त्याच्यानंतर कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई, मीडियम साईजचे असे काळे मणी, बारीक साईजचे पिवळे मणी, हे 4 नंबर साईजचे मी 6 गोल्डन मणी घेतले। त्यानंतर असं 0 नंबर साईजचे हे 20 गोल्डन मणी, त्याच्यानंतर असे मायक्रोची एक अशी वाटी घेतले, स्क्रू आणि कात्री। सगळ्यात आधी असं 2 पदरी धागा काढून घ्यायचा आपण, असा डबल धागा। आणि आता हे आता पहिला पदर होऊन घ्यायचा, तर त्याच्या पुढच्या बाजूला जे आपण ही कॉटनच्या दोऱ्यात सुई ओवली ती लावून घ्यायची, अशी एक गाठ बांधायची साधी मणी ओवण्यासाठी। आणि आता पहिले स्क्रू ओवून घ्यायचा, काळे पिवळे मणी ओवायचे असे। त्याआधी आपण एक पहिले स्क्रू ओवून घेऊ मागच्या बाजूला, आणि स्क्रू ओवताना पहिले एक बारीक मणी ओवायचा, असं बारीक मणी ओवायचा, मग स्क्रू ओवायचा। आता हे काळे पिवळे मणी ओवून घ्यायचे, एक पिवळा मणी एक काळा मणी, असे 25 काळे मणी ओवले मी, आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी ओवायचा असा। अशा प्रकारे मणी ओवून घ्यायचे। तुम्हाला जर हाईटची लेंथ जास्त पाहिजे असेल तर हे मणी तुम्ही जास्त वाढवू शकता। मी 18 इंची मंगळसूत्र बनवले, त्यासाठी इथे 25 काळे पिवळे मणी ओवून घेतले असे। आणि आता असे 8 पिवळे मणी ओवायचे, फक्त पिवळे मणी घ्यायचे 8। तुमच्याकडे नायलॉनचा धागा पिवळा नसेल तर तुम्ही पांढऱ्या कलरचा पण वापरू शकता, व्हाईट कलरचा। असे 8 मणी पिवळे ओवून घ्यायचे। तर असे ओवून झाल्यानंतर ना, जो हा 0 साईजचा आपण जो गोल्डन मणी घेतला आहे ना, तो एक ओवायचा असा। त्याच्यानंतर एक हा काळा मणी जे आपण मागं यूज केले ते, आणि परत एक 0 साईजचा गोल्डन मणी असं ओवून घ्यायचं। असं ओवल्यानंतर ना परत आपण 8 पिवळे मणी ओवायचे, असे पिवळे मणी ओवून घ्यायचे। आणि आता असं होऊन झाल्यानंतर ना परत एक गोल्डन मणी 0 साईजचा, एक काळा मणी आणि एक गोल्डन मणी छोटा, असं ओवून घ्यायचं, असं ओवून घ्यायचं। आणि परत 8 पिवळे मणी ओवायचे इथं, अशा प्रकारे 8 पिवळे मणी ओवून घ्यायचे। आता परत एक जो बारीक गोल्डन मणी घेतला आपण ते ओवायचे, हे मणी ओवायचे आधी, असं एक बारीक गोल्डन मणी 0 नंबर साईजचा। त्याच्यानंतर हे 4 नंबर साईजचे जे गोल्डन मणी घेतले ते असे 3 ओवून घ्यायचे एक सोबत, असे 3 मणी ओवून घ्यायचे। आणि परत एक गोल्डन मणी टाकायचं मागे, असं इकडून पण एक गोल्डन मणी ओवायचं, आणि परत 8 पिवळे मणी ह्या बाजूला पण ओवून घ्यायचे। तर परत आपण जसं मागे 2 काळे मणींचे पेटे केली तशी करून घ्यायचे, एक बारीक गोल्डन मणी, एक मीडियम साईजचा हा काळा मणी, आणि परत एक बारीक साईजचा गोल्डन मणी, असं ओवून घ्यायचं। आणि 8 पिवळे मणी टाकायचे असे। आता परत एकदा एक बारीक गोल्डन मणी, मीडियम साईजचा काळा मणी, आणि एक परत गोल्डन मणी छोट्या साईजचा, असं ओवून घ्यायचं। आणि 8 पिवळे मणी, अशा प्रकारे 8 पिवळे मणी। आणि आता असं होऊन झाल्यानंतर 8 आपण काळे आणि पिवळे मणी ओवायचे, एक काळा मणी एक पिवळा मणी, असे 8 काळे मणी ओवायचे, आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी ओवायचा,
एकदम सोपे पद्धतीची डिझाईन आहे, ओवायला पण जास्त वेळ नाही लागत आणि कमी साहित्यात मंगळसूत्र बनतं. आता दुसरे पण पदर सेम ओवून घ्यायचा असाच. दोन्ही पदर आपले असे ओवून झालेले आहेत आणि आता आपण जे वाटे घेतले ह्या वाट्या आपण ओवून घ्यायच्या. ह्याच्यासाठी मी पिवळा धागा ह्याच्यासाठी वापरला आहे की आपण जेव्हा वाट्या पॅक करणार पांढरा धागा तिथे दिसून येतो, तर पिवळा वापरला तर ते गोल्डन कलरला मॅच होतं म्हणून इथं मी पिवळा धागा वापरला. अशा प्रकारे ही वाटी पॅक करून घ्यायची. अशा प्रकारे वाटी पॅक करायची आणि जी बाजू आपण ओवले ते अशी पुढच्या बाजूला ओढून घ्यायची आणि मागून धागा कट करायचा आणि ह्याला 4 ते 5 गाठी अशा बांधून एकावर एक पॅक करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि सिंगल पदर जर ओवत असताल तर काय मागच्या बाजूला जेव्हा आपण स्क्रू ओवतो तेव्हा एक बारीक मणी ओवायचा, म्हणजे त्या स्क्रूमधून आपली गाठ निघू नाही शकणार बाहेर. अशा प्रकारे 4 ते 5 गाठी बांधून घ्यायच्या आणि जो हा एक्स्ट्राचा धागा आला आहे बाहेर तो कट करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि थोडासा अर्धा इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी धागा ठेवून गाठ पॅक करायची, म्हणजे ते टाईट नाही दिसणार ओवलेलं. आता दुसऱ्या बाजूला पण वाटी लावून घेऊ आपण. असं ओवून घ्यायची वाटीची तारेतून आणि मधून अशी ही बाजू ओवलेली अशी काढून घ्यायची आणि असं ओढून पॅक करून घ्यायचं. सेम आता दुसऱ्या बाजूला पण गाठ बांधून पॅक करून घ्यायचं. जर तुमच्याकडे गोल्डन मणी कमी आहेत आणि त्याच्यात तुम्हाला डिझाईन बनवायची तर तुम्ही अशी सोप्या पद्धतीने बनवू शकता. या बाजूने पण 4 ते 5 गाठी बांधून उरलेला धागा हा कट करून घ्यायचा. धागा इकडून पण अर्धा इंच थोडा ठेवूनच कट करायचं आहे, म्हणजे असं लूज दिसेल आपलं मंगळसूत्र. तर अशा प्रकारे आपले हे लेटेस्ट डिझाईनचं डेली यूज करण्यासाठीचे शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.